हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवत आहे चिकन करी. तर आपण घेतलेलं आहे 500 ग्रॅम चिकन. तर आपण ह्याला करणार आहोत मॅरिनेट. सो आपण आता मॅरिनेट करायला ठेवलंय चिकन. मॅरिनेट करायला चिकन ठेवलं होतं आणि आता आपण पाणी पण घेतलंय. आपण करणार आहोत आळणी. कांदा परतायला ठेवलेला आहे तुपामध्ये. साजूक तुपातली आपली आळणी असेल. आपण कुकरमध्ये टाकलेलं आहे चिकन. तर आपण टाकणार आहोत पाणी आणि किमान 3 ते 4 शिट्ट्या करूया आपण याच्या. फ्रेंड्स, आपण आता कुकर लावणार आहोत. याच्या करूया आपण 3 ते 4 शिट्ट्या. हॅलो फ्रेंड्स, आपण लावला आहे कुकर. मी सांगेलच तुम्हाला शिट्ट्या झाल्यानंतर. सो फ्रेंड्स, आपली झालेली आहे चिकन आळणी. आपण वापरणार आहोत आज चिकन ग्रेव्ही मिक्स. आपण कढई जी आहे ती गरम केलेली आहे. त्यामध्ये थोडं तूप टाकतोय आपण. सो आपण कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण तूप टाकणार आहोत. थोडासा कांदा परततोय परत. थोडस एक आपण 2 चमचे वाटण घेतोय. वाटण आपण ऑलरेडी बनवलेलं. फायनली फ्रेंड्स, आपला चिकन ग्रेव्ही मिक्स मसाला आपण टाकणार आहोत. आपल्याला जस्ट जे आळणीवालं चिकन आहे ते फक्त आपल्याला कढईमध्ये टाकायचंय. सो आपण घेतलेलं आहे पाणी. आपण पाणी गरम केलेलं बॉईल पाणी आपण कढईमध्ये टाकतोय. नेक्स्ट स्टेप असेल आपली, आपण जे आळणी चिकन आहे ते कढईमध्ये टाकतो. हॅलो फ्रेंड्स, तर आपण काय केलेलं आहे, आपण आता कढईमध्ये टाकलेलं पाणी. आपण हे चिकन शिजायला ठेवूया. एक 15 मिनिटं शिजायला ठेवूया. ऑलरेडी आपण 6 ते 7 शिट्ट्या केल्या होत्या कुकरमध्ये चिकन शिजवलेलं. सुहानाचा चिकन ग्रेव्ही मिक्स मसाला टाकलेला आहे. आपण हे शिजवायला ठेवणार आहोत 15 to 20 मिनिट्स. हा स्टोव मेथड आपण जो वापरतोय तो. आणि चिकन ग्रेव्ही विथ सुहाना चिकन ग्रेव्ही मिक्स